Chhatrapati Sambhajinagar welcomes its new era with the Chikalthana to Waluj flyover, a testament to progress and connectivity. छत्रपती संभाजीनगरकरांनो, शहराच्या वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणारा एक महाप्रकल्प साकारतोय. Residents of Chhatrapati Sambhajinagar, a major project is coming up that will change the face of the city's traffic. आरपी म्हारोळकर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. ज्ञान, मनोरंजन आणि बरेच काहीसाठी आत्ताच सबस्क्राइब करा. चिकलठाणा ते वाळूज आता प्रवासाचा वेळ तासावरून मिनिटावर येणार आहे. सुमारे 20 किलोमीटरचा हा भव्य पूल चिकलठाणा, सिडको, क्रांती चौक, महावीर चौक, नगर नाका थेट वाळूजला जोडणारा अखंड मार्ग आहे. हा केवळ एक पूल नाही, तर शहराची लाईफलाईन ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या या उड्डाणपुलामुळे काही चौकांचे स्वरूप बदलणार आहे. प्रमुख ठिकाणावर चढण्या उतरण्याची सोय होईल. हा मार्ग तांत्रिक सोयीसाठी 2 भागामध्ये विभागला आहे. पहिला टप्पा चिकलठाणा ते नगर नाका मुख्य शहर रस्त्यावरून जातो. पहिला टप्पा चिकलठाणा विमानतळावरून सुरू होतो. दुसरा टप्पा 2 नगर नाका ते वाळूज. हा भाग नगर रोडने पुढे एएस क्लब आणि वाळूज वाहतूक करण्यावर भर असेल. हा उड्डाणपूल चौपदरी असेल. पुलाचे खांब हे रस्त्याच्या मधोमध असल्याने मेट्रो येणार असल्यास हा पूल खाली रस्ता, वर उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो यावरही तांत्रिक चर्चा सुरू आहे. या उड्डाणपुलामुळे वाळूज MIDCत जाणाऱ्यांसाठी आणि विमानतळाकडे जाणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याने पुलाची रचना अशा प्रकारे केली जाईल की पुतळ्याच्या सौंदर्याला बाधा पोहोचणार नाही. महावीर चौक येथे देखील पुलाची रचना अशाच प्रकारे केली जाईल. यामुळे सततच्या ट्रॅफिक जॅमपासून मुक्ती, इंधन बचत, प्रदूषण कमी, सिग्नलमुक्त प्रवास आणि जड वाहतुकीतून शहराची सुटका म्हणजेच पैशांची बचत होईल. क्रांती चौकात जालना रोड आणि पैठण गेटकडून येणाऱ्या वाहतुकीमुळे मोठी कोंडी होते. उड्डाणपूल थेट वरून जाणार असल्याने खालचा चौक पूर्णपणे सिग्नलमुक्त होईल. तर अशा प्रकारे या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी फुटून विकासाला नवी गती मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणार आहे. जालना रोडचे हे बदलणारे रूप पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तुम्ही किती उत्सुक आहात हे मला कळू द्या. विकासाची ही नवी झेप छत्रपती संभाजीनगरला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल. या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.